अद्वैत बोध म्हणतात त्याला. अद्वैताची स्थिती आणि द्वैताची निवृत्ती विधामुळे होते, संतांच्या संगतीमध्ये होते, ब्रह्मज्ञानामुळे अद्वैताची स्थिती प्राप्त होती बुद्धीला, नामांतकरणाला, नाम जीवाला तुमच्या भाषेत. की जो जीव जीव नसून शिव असताना स्वतःला देह समजतो, जगत नसताना त्याला दृश्याकडे खेचला जातो आणि देहभाव सतत उत्पन्न होतो आणि आत्मभाव झाकलेला तसाच राहतो. तर सूक्ष्म देह, मन, बुद्धी हे लिंग देह अधांतर राहतो. त्याला वासनात्मक देह म्हणतात. तो 17 तत्वाचा, हा देह 25 तत्वाचा, कारण देह अज्ञानाचा, महाकारण परमात्मा, अशा आपल्या देहाच्या नाना अलग अलग रीती येते. 4 देहाचा आपण पलीकडे, त्याला 4 देहाला ओलांडून बुद्धीला पलीकडे द्यायचंय. ज्ञानाच्या द्वारानं, संतांच्या संगतीनं आणि गीतेच्या गाभाऱ्यानं, ओवीच्या भक्तीनं, हृदयाच्या भक्तीनं, संतांच्या संगतीनं बुद्धीला सहज भगवंतापाशी जाता येतं. त्याचं नाव अद्वैत. भगवंताला पाहता येतं, त्याचं नाव भक्ती साकार. आणि भगवंत होता येतं, त्याचं नाव भक्ती निराकार अद्वैत. परमार्थ पण आपल्याकडे जाता येतं, बुद्धीला पाहता येतं, डोळ्याला कळतं, अंतःकरणाला कोण कळतं? जगत, देह, सुख, विषय, नाते हे कळणं शून्य. परमात्मा कळणं उच्चाधिकार आहे, परमसीमा ज्ञानाची, उच्च स्थिती बुद्धीची, हे भाग्य आनंदाचं लक्षणे भक्तीचं, भगवंताची प्राप्ती, त्याला खरी भक्ती म्हणतात. आत्मत्वाची प्रतीती, ह्याला म्हणतात ज्ञानाची सिद्धी. संसार तर किडे माकोडी बी करते, त्याच्यात काय नवल नाही. पक्षी पण घरट करतं, पिल्ल्याला सांभाळतं, पावसा पाण्यातून रक्षण करतं, पाड्याचं घरट बांधतं. तुमचं बी घरट, त्यांचं बी घरट. असं तुमचं VIP, आम्हाला नका सांगू. पण एक विशेष रस्ता असतो बुद्धीला, अंतःकरणाला, तो सत्संगातून, भक्तीतून. संतांच्या संगतीमध्ये श्रवणाची जी सिद्धी होती ती आत्मसिद्धी, व्यवहारामध्ये बुद्धी भ्रष्ट होती ती अज्ञानाची सिद्धी. जगत दाखवतं अज्ञान, मनाला पागल करतं ते अज्ञान, देहाचा संबंध वाढवतं ते अज्ञान, मन भ्रमिष्ट होतं ते अज्ञान, विषयाचा संग्रह करतं ते अज्ञान, जगताला आहे म्हणायला होतं ते अज्ञान, आणि नाहीला आहे केलं ते अज्ञान, आणि आहेला झाकलं ते पण अज्ञान. म्हणून संत संगतीमध्येच जीवाचा उद्धार होतो, हे कळावं लागतं जगाला, प्रत्येकाच्या बुद्धीला. उद्धार कुठे आहे माझा, कल्याण कुठे आहे माझं, सुख कुठे आहे माझं, मी कोण आहे, का आलो आणि काय करायलो, कशाला धरायलो. देहाला, संसाराला, नात्याला बुद्धीनं धरलंय, विषाला मनाने घेरलंय, पाप पुत्य हृदयात पेरलंय. सगळं चुकीचं आहे, सगळा चुकीचा मार्ग आहे हा. बुद्धीनं घेरलंय कुणाला? देहाला. माझा देह म्हणते बुद्धी, मी देह म्हणता अंतःकरण. तू देह बी नाही, तुझा देह बी नाही. कारण माझा देह म्हणताना म्हणणारा भिन्न असतो, माझं घर म्हणताना घर म्हणणारा एक नसतो. हे माझं घर आहे, दाखवतो लोकांना माणूस, हे आमचं दुकान आहे, हे आमचं शेत आहे, हे आमचं पोरग आहे. मी विशेष कलियुगातलं. मग हे माझं पोरग म्हणताना म्हणणारी वेगळी असते, पोरग अलग असतं. तसं माझा देह म्हणणारा हे एक असतो आणि म्हणणारा एक असतो, पण ते माहित नसतं. रामकृष्ण अष्टांगाचं सद्गुरू कुठे जागृती आहे, परमार्थात कुठं उन्नती आहे, आत्मत्वाची कुठं सिद्धी आहे, भगवंताची कुठं प्रतीती आहे, देहाची प्रतीती कुठं सोडली, संबंध देहाचा कुठं संपायलाय. हा देह जरी पडला तर पुन्हा अजून खाली यावं लागतं दुसऱ्या देहात जायला, कळतं का? झालेले लग्न, लक्र, बाळ, लग्न, नातरुंड, पत्रुंड, काय झालं ग?
पंधरवड्यात बसलीस ना, पुन्हा यावं लागतं खाली. म्हणून व्यवहारा बाजूला बाजूला सारा, उच्च परमार्थ करा, बुद्धीला पवित्र करा, तो ज्ञानाचा मार्ग करा, नाही त्याच्याला मन मारा. परमार्थ काय असतो? भक्ती काय? कशाला म्हणते भक्ती? कुठं कळते? प्रेमानं नाव आहे भक्ती. जो की भक्त भगवंताला करतो आणि ज्ञानी भगवंताला धरतो. अकलीचा पता आहे का? एक करतो एक धरतो. की करतो भक्त आणि भगवंतामध्ये अंतर आहे, वृत्तीचं भेदाचं, त्याला अज्ञान म्हणतात. जेव्हा भक्त भगवंताकडे प्रेम करतो त्याला प्रेम देतो, बाकीचं ते प्रेम संपलेलं असतं, तो भगवत भक्त. पण मध्ये वृत्ती मध्ये भेद आहे, दोन पण आहे, द्वैत आहे, तू आणि मी. मान्य नाही वेदाला. तोच मी वेदाने सांगितलंय. देह मी हे पुसून टाकलंय, द्वैताला संपवलंय, वृत्तीने ईश्वराला जाणलंय आणि देहाला सोडलंय, द्वैताला झाडून काढले, अद्वैतात मन आणलंय, हृदय पवित्र झाले, आत्मत्वाचं नातं झाले, वृत्तीमध्ये भगवंताला आणलंय, तो ज्ञानी महात्मा झालाय. वृत्तीने जगताला दाखवलं तो भाग वेगळा, पण वृत्तीला सोडून भगवंताला धरलं तो भाग वेगळा. वृत्ती बाजूला गेली, भगवंत प्रगट झाला, बुद्धी ब्रह्म झाली, जगताची बाध्यता वृत्ती झाली, स्वरूप साक्षात्कार झाला, अभेद तयार झाला, जीव शिव एकत्र आला, ब्रह्मज्ञान म्हणते त्याला. राम राम माई. अद्वैताची तत्संगातून, श्रवणातून, वेदातून, गीतेतून, ओवीतून, माऊलीच्या शब्दातून. माऊली कोण? ज्या आत्मस्वरूपाला एक आकार आला ते माऊली, जगताला आकार आला ते अविद्या, देहाला आकार आला ते भूत, पंचमहाभूत, त्यांना आकार आहे, तुला नाही. त्या आकाराला तू जाणतोस तो परमात्मा आहेस, आणि हा दिसतंय दृश्य आहे, ते दिसून नसतं. अवेदाचा गर्भित अर्थ आहे. ज्याला झेपण त्याला झेपण, नाही त्याला खुपण. परमार्थ अधिकाराचा वामन फुलवान बेलवान ते मागचं आहे. वामन कशाला मधी? प्रत्येक जमत वामन जमतो का आम्हाला? कुठं आले तुमचे? इथं नाही, इथे वेदांत शास्त्र आहे. भक्ती परमलोकाची, शक्ती भगवंताची आहे, युक्ती वेदाची आहे, आणि स्थिती पांडुरंगाची आहे, आणि मुक्ती अभेदाची आहे, आणि स्थिती आनंदाची आहे. हा मार्ग मोक्षाचा आहे, आवेग चित्ताचा, साक्षात्कार स्वरूपाचा आहे, हा स्पर्श भगवंताचा आहे. इथं वामन नाही, इथं गुरु वामन. अकलीचा पता नाही, त्याला बोलून पैसे दिले बस करते. आता पुढं धर्मशास्त्रातून वर्म कळावं, त्याला वेदांत शास्त्र म्हणतात. त्यातून पौर पुढे टाकावा. एक परिसीमा ज्ञानाच्या वेदाच्या. भक्तीतून परिपूर्णता आली की वेदाकडे जावं लागतं. अज्ञानाला काढण्यासाठी संताला शरण यावं लागतं. वेदाला समजण्यासाठी संताची शरणागती करावी लागते, आणि स्वरूपाला प्रत्यक्ष भेटण्यासाठी आपल्या अधिकाराची उच्च सीमा गाठावी लागते. ईश्वराचे प्रत्यय येण्यासाठी जगताचा प्रत्ययबंध व्हावा लागतो. अज्ञान संपवण्यासाठी ज्ञानाला ग्रहण करावं लागतं, आणि ज्ञान प्राप्तीसाठी श्रवण करावं लागतं, आणि श्रवणासाठी मन सुंदर जावं लागतं, आणि त्या श्रवणामध्ये मी कोण कळावं लागतं. कोणचं आहे? भक्ती कोणती? कर्म कोणचे? उपासना कोणची? वेद काय? माती एकच का? सगळं सगळं एक नाही. तेव्हा डब्यामध्ये तुरी डाळ असती, ती अलग अलग असती, पण तेव्हा ती कुकर मध्ये जाती ते एकत्र येते. फोडणी त्याचं वरण होत, सगळं एकच नाही. तूर आणि ते वरण झालं गिळा, वा रे वा.
तुरीची डाळ टाका ताटात आणि गिळा. डाळ अलग आहे ना ती, कशी गिळा, चावत नाही ना ती. म्हणून त्याला एक करायचं, शिजवून पाण्यात टाकून. तसं बुद्धीला सर्वांना टाकून एक करायचं ईश्वराशी. ऐक्य होतं मग वरण होतं. कमाल. तिच्याकडे कळलं वळण. डाळीनं स्वतःला सोडलं पाण्यामध्ये, डाळ शिजली. तशा श्रवणात बुद्धी शिजली, अंतःकरण भाजलं ना विद्येला सोडलं त्यानं. शिजलं ना ते, डाळ शिजली. हो मग चांगली एक झाली वेगळी राहिलीच नाही आता. काय अक्कल आहे का? रोज वरण करून करून म्हातारपण आलं, अक्कल आहे का? आता कुकर लावून आली, इकडे शिजलं, काढून झाकून ठेवलंय, डब्बा करून इकडे आले हात धुवून. असं म्हणलं नकोस, देहाचे गान चित्तात राहू देऊ नकोस, विषयाकडे मन जाऊ देऊ नको. मी कोण हे कळालं तर अविद्येला माझ्या सवय ठेवू नको. विठ्ठला एवढं करा, तुझी वादी करते, मरुस तर करते, तुला सोडत नाही, पण तू हे कर, तू हे कर बर का. गोळ्या पिळ्या लावू नको, शुगर देऊ नको, बीपी वाढवू नको, आणि घराला घ्यायला मन तिकडे जाऊ देऊ नको. तिथून काढून घे, तुझ्या चरणावर ठेव. असं चित्त इकडे चाललं असतं गाणीत, त्याला आवर तू घाल, कारण तुझ्याशिवाय चित्त बाहेर येत नाही. पांडुरंगा तुझ्या नामाशिवाय सिद्धी होत नाही. पांडुरंगा तुला ओळखल्याशिवाय मला आत्मसिद्धी प्राप्त होत नाही. तुझी ओळख पाहिजे, तुझं प्रेम पाहिजे, तुझं अवधानी पाहिजे. तुझ्या सोबत बुद्धीला रंगायचे, तुला ओळखायचे, तुझ्या स्थितीत जगायचे, तुझ्या पशी एक व्हायचे. विठ्ठला तुझ्या सोबत नांदायचे, तुझ्या संग रंग राहायचे, तुझ्या रंगात रंगायचे. सांग चुकीचं बोलले का रे? नाचत येते येता येते, गळला पितांबर, यावर घाल. माझं मन देहरा, माझं म्हणाले बंद कर. माझ्या मनात जगत भाव तयाराला समाप्त कर. माझ्या विद्या भस्मा कर, विठ्ठला एकच कर. तुझी भेट करू दे ह्या देहात, तुझी प्राप्ती होऊ दे ह्या बुद्धीला, तू कळू दे ह्या मनाला, तुझा अनुभव येऊ दे ह्या हृदयाला. हे मागणं आहे माझं तुला चरणाला. कळतं का तुला? ऐकू येते की नाही रे? तुला कान आहेत ना? ऐक. हे मागायचंय तुला, येणारच तू, येणार. कारण जवळ आहे माझ्या तू, प्रपंच बाहेर आहे. नाते होते बाजूला आहेत, पण तू माझ्या सोबत आहेस, माझ्या जवळ आहेस. म्हणून मला जवळच कर आता, ढकलू नको, ढकलू नको बरं. लाज राख माझी, माझी लाज राख. तू जन्म दिलास, तू आकार तयार केलास, तू जवळ आलास, तू बुद्धीत तूच जागा, बुद्धी पण तूच आहे, बुद्धीत पण तूच आहेस, आत पण तूच आहेस, बाहेर पण तूच आहेस, सगळं तूच तू आहे. तर माझं मी बंद करणार आहे? मला मी का वाटतं रे विठ्ठला? सांग ना. आता हरी बाहेर हरी, हरीने घर कोंडी. तू संत होऊन लिहून ठेवलंस ना, मग हरी रूप कर ना, कर हरी रूप. एवढंच मागायचं, तुझी वारी कधी सोडणार नाही. तू एवढं दे, तू जवळ आहेस ना, तुझं माझं ऐक्य होऊ दे, तुझा स्पर्श होऊ दे, तुझी बुद्धी तुझ्यामध्ये येऊ दे. देहाकडे जाऊ दे नको, बुद्धी जडात ओढू देऊ नकोस, लिंग देहा मृत्यू लोकात सोडू देऊ नकोस, आणि वासना उत्पन्न करू नकोस. चुकलं असेल तर माफ कर, अविद्या असेल तर साफ कर, भेद असेल तर नष्ट कर, मी दोष असेल तर माझा दोष बंद कर, पण जवळ घे.
लाथाडू दे संसारानं जगतानं, पण तू लाथाडू नकोस, गॅरंटी मला. कारण तो धावतो ना भक्ताच्या हाकेला. म्हणून ढकलू नको. कारण चित्त जेव्हा भगवंताकडे उदाहरण म्हणून अभंग महान आहेत सगळ्यांचे संतांचे. माझे चित्त तुझे पाय राहू ऐसे करे काही. माझे चित्त तुझ्या पायावर राहील असंच काहीतरी कर. धरून या बाई हाताला पंधर, भाऊ हा तारी दातारा. भाऊ सागर हाताला धरून बाजूला काढायचा तू. तू राहतो शिरोमणी, तू चतुरेस शिरोमणीस. गुण लावण्याची खाणी आ मुकुट सकळा मनी. धन्य तूची विठोबा, तू धन्यस. पाही गुंतलोणी नता, मी गुंतलो देहात प्रपंचात, कळले मला नेनताई. पाही गुंतलोणी नता, तुला सो माझी चिंता, तुला सो माझी चिंता. तू काठे माझा, तू काठेवी माझा. पाया तारा खावे, पायाजवळ राहू दे. तू राहतो शिरोमणी, गुण लावण्याची घाणी. मुकुट सकळा मनी. धन्य तोची विठोबा, धन्य जगामध्ये. माझे चित्त तुझ्या पायापाशी राहू दे, फक्त पायाजवळ. न देहाजवळ, न नात्याजवळ, न धनाजवळ. अशाजवळ चित्त नको राहून एवढं कर. माझे चित्त तुझे पायी, तुझ्या पायापाशीच राहू दे. पाय म्हणजे स्वरूप, पाय म्हणजे परमात्म्याचा आत्मलिंग, पाय म्हणजे महान तत्व, आणि पाय म्हणजे ईश्वराचं खरं लक्ष. तिथे राहू दे माझं चित्त. व्यवहार होऊ दे सुख दुःखाचा, जगताचा, प्रारब्धाचा. खेळ तर खेळावाच लागतो, पण मैदानाचा बसवावा लागतो. तुलाही माहिती सगळे. प्रारब्धचा खेळतो खेळतोच, खेळतोच. ज्ञानाचा मेळ बिघडू नकोस, मोक्षाची घडी कुठू नकोस. मुखातलं नाम बंद होऊ नको. तुझा स्पर्श भोग शिवाय देहाला नेऊ नको. कळालं देवा? तुझ्या ओळखीसाठी मी आतुर आहे, तुझ्या ओळखीसाठी, तुझ्या प्राप्तीसाठी, तुझ्या ऐक्यासाठी. खरंच ऐक्य आहेच आहे, पण जेव्हा वासना आणि मोह शिरतो, अविद्या बुद्धीमध्ये उतरती आणि जगताची प्रतीती येते आणि तुझी प्रतीती थांबती, म्हणून वाईट वाटत. प्रतीती तुझी पाहिजे, स्पर्श तुझा पाहिजे, अनुभव तुझा पाहिजे, अभेद तुझाच पाहिजे. सगळं तुझं दे. माझी अविद्या संपूर्ण, सगळं माझे क्लेश, दुःख, चिंता, देहाचा संबंध भक्तीने केलाय, तो थांबव विठ्ठला. तुझ्यामुळे ती मागे येईल, वृत्ती तुझ्याकडे जाईल. कारण ईश्वर कृपा आहे ना, ती वृत्ती तुझ्याकडे घे ना. ती देहाला शेवटी देहाला माझं म्हणते, तुला सोडून देते. ती वृत्ती काय कामाची? जे जगत नाही ते आहे वाटतं, ते काय कामाचं? आणि तू सोबत आहेस आणि जग बाहेर आहे, भिन्न आहे. भिन्न खरं वाटतं, अभिन्न खोटं वाटतं. असं का रे विठ्ठला? सांगणं मला. त्याला आळवीत जाऊ, त्याला फोन करीत जाऊ, तो उत्तर देतो. हो माऊली. आत्मा अर्जुनाचे संवाद साधताना काय काय सांगतात, बुद्धी कशी जागी होती.
तीन गुणाचं वर्णन करताना 3 गुण सांगितले, सत्व रजतम. 3 गुणाचे स्थिती सांगितली, 3 गुणापासून होणारं कर्म सांगितलं, आणि 3 गुणाचे आता लोक सांगणार आहेत कसे असतात. सत्व लोक कसे असतात, राजस लोक कसे असतात, तामस लोक कसे असतात. नाना रूपाने भगवंत अर्जुनाशी बोलतात, आणि बुद्धी ते जाणता जाणता भगवंता कशी जाते. ती देहापाशी थांबत नाही, त्याला अद्वैत ज्ञान म्हणतात. हे ऐकताना मन साफ होतं, पाप नष्ट होतं, मन ईश्वराकडे जातं आणि स्वतःला पाहतं, जीवनमुक्त होतं, परमपदावर येतं. हे आमच्या माऊलीचं फल आहे, ओवीचं. ईश्वराला ताकद आहे, ती मनाला भगवंताकडे येते. ही वेदात शक्ती आहे, हृदयाची स्थिती बदलते. ही शब्दामध्ये भक्ती आहे, अद्वैताची स्थिती प्राप्त होते. ही आमच्या माऊलीची ज्ञानाची रीती आहे. आमची आई येते, धावून येते आणि सुख देते. ते माऊली दुःख देते तो संसार. हो माऊली, खरंच माऊली धावून येते. सोयी अविवेकाचे निपाये, पुसवणिया होय साटूप कर्मी. बघा, ही जाणीवीची सोय अविवेकाचे निपाये. अशा लोकांना अविवेक असतो, तो विवेकाला ढकलून देतो आणि आपल्या मनाचा ऐकतो. अविवेकाच्या हातात जातो तो, जिथं काही कळणं नसतं. विवेक म्हणजे वेदाला अनुसरून असणारी बुद्धी, त्याच्या मतावर चालणारी अंतःकरण. पण अविवेक असताना तो स्वतःच्या मतावर चालतो आणि काय काय करतो बघा. ये जाणीवीची सोय अविवेकाचे निपाये, पुसोनिया होय साटोपकर्मी. तो अविवेकाच्या छायानं जे करा वाटेल ते कर्म करतो, त्याच्या स्वार्थासाठी. विवेकाला ढकलून देतो, वेदाचं मनोगत सोडून देतो आणि आपल्या संसाराच्या प्राप्तीसाठी कर्म करतो. तो अविवेक असतो. तो कसा असतो पुढे सांगितलं अजून. साटोपकर्मी, जाणीवेची सोय, त्याला जे करा वाटेल ते करतो तो. चला, आपला वसोटा जाळूनी बिसाटे जैसा वन्नी, कासो मर्यादा गिळवणी सिंधुटी. समुद्रानं जर मर्यादा सोडली तर समुद्र गाव आपल्यामध्ये घेतो, पाणीमय करतो, सगळे गाव पोटात घेतो. सिंधू सागर. त्यानं जर मर्यादा सोडली तर सगळे भोवताचे गाव पाणीमय करतो. तसं ह्या अविवेकी लोकांना वेदाची मर्यादा सोडली, मग असा सागर उथंबून येतो, नाही ते होत आहे. तसं अविवेकाने केलेलं कर्म नाही ते घडत आहे. कळालं? हो माऊली. मोठा जाळून बिसाटे जैसा वन्नी. अग्नी आपला वसवट, आपलं स्थान तर जाळून टाकतोच, पण ते जर भडकला तर आजूबाजूला पण जाळून टाकतो. तसा अविवेकी पुरुष स्वतः तर संपवतो पण दुसऱ्याला पण आधी लावतो, आणि तसा भडकतो तो. खरे माऊली, खरे. स्वतः संपतो, सगळंच गाव खाक करतो ते. खरंच सूक्ष्म आहे, तर मला विस्तारण बोलायचं नाही. तुम्हाला सगळं माहिती आहे जगात काय झालं ते. मला टाइम फालतू बोलायचं नाही. चला, सिंधू मोठी मग अनेने बहु थोडे. मग त्याला कमी जास्त काय वाटत नाही. अविधीच्या रस्त्यावर जे लागत ते जसं पाहिजे तसं करतो तो, पण त्याची इच्छा पूर्ण करतो. विषय प्राप्तीचं काय जे काय असतं व्यवहारात, धन कमवायचं, नाते काय दुनिया पालते म्हणून घरी बसतो, ते अविवेक आहे. सोडून द्यायचं, डोकं खराब. आधीच आपल्या बुद्धी अविवेक खायचंय. मग अनेन बहु थोडे, ते काही जाणत नसतो तो, त्याला कमी जास्त काय कळत नाही. चला, न पाहे मागे पुढे. हा, बघत नाही ते कार्य करायला. अविवेकाने करायचं का मागं पुढे बघत नाही, बिनधास्त करते. खोटं बोलणं, लुटणं, वाईट वागणं, वाईट खाणं, ते सगळं तुमच्यापाशी सगळ्या जगात चालते. मी कशाला सांगतो. चला, न पाहे मागे पुढे, मार्ग अमार्ग एक वेडे करी तसा नाही.
अशा प्रकारे तो आपली वाटचाल करत चालतो अविद्येच्या मार्गानं आणि त्याच्या मनाला येईन तसं अविवेकाच्या साह्यानं. चल, तैसे कृतकृत्य सरकटितू तैसे कृत्याकृत्य सरकटितू अपपरनुर्वित कर्म होय ते निश्चितू तामस जाण. असा वृत्तीचा कोण असतो? तामसी असतो. कसा असतो? तैसे कृत्य सरकटितू. काय करण्यासारखं आहे का करू नये तुला माहित नाही. म्हणजे आणली पैसे पका वट्यावर आपल्या, पुन्हा कोणत्या वर्णाची कोणत्या धर्माची आणली वट्ट्या पैसे, मग घर वाटलं ना तुझं, तिला काय वाटत नाही त्याचं. ते म्हणते आता असंच निघाले, आजकाल असंच चालले, असंच चालले. तुला हात पाय एवढी मोठी दांडगी आहेस, 80-90 किलो 1 क्विंटल चढव ना हात मग गॅस. म्हणजे मला नाही तसं करणं. एक उदाहरण दिलं सिंपल तुम्हाला, मी का वैयक्तिक बोलत नाही कुणाला. हो माऊली, अगदी बरोबर आहे. हेच चाललंय तसं. कारण वर्णाश्रम धर्म नाही, नीती नाही सवळं नाही, आपला वेद कर्म नाही, आपलं काहीच संपलेलं आहे सगळं. आणि सगळं ह्याला कारणीबाई आहे. बाई पहिल्या बाया दळायच्या, कांडायच्या, कुटायच्या. आमच्या घरी मी 65 वर्ष आम्ही जाईने भाऊ थोडे न पाहे मागे पुढे. हेच एकच कारण आहे, जसं अन्न तसं मन, जसं वाणी जसं अन्न तसं मन. त्यांनी जसा संवाद तुमचा बनतो, त्याचे संस्कार मध्ये उतरतात. ते अन्न संस्कार तसंच देतात नाही देते की नाही. ते सरकटीत काय करावं काय करणं कळत नाही. कृत्य लावली तर कमटची बिळा घेत नाही. करशीवाली जाती गॅस पैसे कृत्य सरकटीत आपण नुर्वीत अपपरनुर्वीत कर्म होय ते निश्चित तामस जाण. तिला काय सांगू आता, अपपर नुर्वीत कर्म होय ते निश्चित तामस जाण. अनुचित उचित आपोआप चांगलं वाईट काय कळत नाही, म्हणून ते असं कर्म करते. मग ते तामसी म्हणायचं. त्याला पुन्हा राक्षस येऊन ये, त्याला पुन्हा नरक आहे. त्या लोकाला, तामसी लोकाला काय पळे नरक. चला पुन्हा ऐसी गुणत्रय भिन्ना कर्माची गार्जुना हे केले विवंचना उपपत्तीसी. अशा 3 गुणाचे 3 कर्म कसा करतो आणि त्या गुणामध्ये कसा उतरतो आणि त्या गुणानुसार कसं वागतो, हे तुला 3 गुणाचे 3 प्रकार सांगितले. आता याची कर्म भजता कर्माभिमानाची ना करता ती जीवहू त्रिविधता पातलासे. आता कर्म करणारा करता आणि त्याचा अहंकार धरणारा त्या गुणाचा, ते तुला सांगतो. बघ ऐका. याची कर्म भजता, या 3 गुणाच्या कर्माचा करता तो जीव 3 प्रकारचा कसा आहे ते तुला सांगतो. तो काय खातो, हे जो करपटलेलं शिळ 2-4 दिवसाचं 8 दिवसाचं काही बी जमते, तामस येऊ नये. सांगितलं कुठे सगळं. चतुरा आश्रमवशे एक पुरुष चतुर्था दिसे कर्तया त्रैभिद्यतेसे कर्म भेदे. एखादा पुरुष 4 कर्म करायचं, ते 4 पुरुष वेगवेगळा दिसतो. तसं 3 गुणाने युक्त कर्म करणारा पुरुष एकच असतो, पण 3 गुणामध्ये पूजा करताना सात्विक असतो, भांडताना तामसी असतो, वाईट वागताना राजस असतो. चला. परितयाति आतु सात्विक प्रस्तुतु सांगेन दत्त चित्तु अकर्णितु. या 3 गुणाचे 3 लोक झाले, सत्वगुणी, रजगुणी, तमगुण. 3 गुणाचा संबंध याच्यामध्ये येतो. त्या गुणामध्ये बुद्धी आकर्षित होती, 3 गुणामध्ये येते. ते गुण तुला वरून दाखवतो. एक सत्वगुणी असतात, एक रजगुणी, एक तमगुणी.
तुला पहिल्यांदा सत्वगुणी सांगतो, मग रज सांगतो, मग तमोगुणी सांगतो. लक्ष देऊन ऐक असं भगवंत अर्जुनाशी बोलतात. अकर्णे मुक्तो संहंवारी ऋतुसां समन्वित सिद्ध सिद्धो निर्विकार करता सात्विक उच्यते. 18वा आणि श्लोक आपण 26 पर्यंत आलोय. तर सात्विक गुणाचा, सात्विक वृत्तीचा मनुष्य कसा असतो त्याचं वर्णन भगवंताने या श्लोकाच्या द्वारे मस्त दिले करून. मुक्तो संहंवारी, संवादी म्हणजे हिमतीनं कार्य करतो. तो काही अडचणीला भेट नाही, डळमळत नाही, विधी सोडत नाही, वाईट वागत नाही, विधीनं सांगितलेला वागतो तो सत्वगुणी म्हणून सांगितले. मुक्तो संहंवारी, हिमतीने. पुन्हा काय सांगितलं? धृतु साहस समन्विता, साहस धैर्य सोडत नाही कर्म करताना. आधी हिम्मत, पुन्हा साहस, पुन्हा धैर्य. धृतुस बघा, धृतुसाह म्हणजे साहस, समन्विता सिद्ध 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 निर्विकार बघा, करता सात्विक उच्चते. खूप छान सांगितलं ना त्यानं. तो कसा आहे सत्वगुणी? निरहंकारी असतो. तिथं अहंकार उत्पन्न होऊ देत नाही. तो नाही, शुद्ध आणि शांत असतो. सगळ्यात पवित्र माणूस सात्विक. जो भक्तीमध्ये असतो, श्रवणात असतो, शांत असतो, जे आहे ते कबूल करतो, नाही त्याची चिंता करत नाही, आहे त्याचा अभिमान धरत नाही, विधीनं वागणं सोडत नाही, कुणावर रोष करत नाही, कधीच नाही. आता पुढचं आहे का? सिद्ध सिद्ध निर्विकार करता सात्विक उच्चते. निर्विकार कर्म करताना त्याच्या वृत्तीच्या वृत्तीमध्ये मी कर्म करतो हा भाव उठत नाही. कर्माचं फल त्याला लागत नाही म्हणून तो निर्विकार आहे, निरहंकार आहे. कर्म चालूच आहे पण कर्माचा संबंध नाही, कर्माच्या फलाची आशा नाही, आणि मी कर्म करतो असा वृत्तीचा अहंकार नाही म्हणून विकार नाही. असा कोण असतो? सत्वगुणी असतो, निरहंकार. करता सात्विक उच्चते. असा तो कर्माचा कर्म करताना त्याच्या अंतःकरणाची अवस्था सांगितली की जो कर्म करताना सुद्धा कर्माचा फलाची आशा सोडून देतो. कर्म मी करता आहे असा विकार पण बंद होतो आणि कर्म करीत राहतो. अशा भक्तीसह तो मला प्राप्त होतो. त्या भक्तीतूनच मला रस्ता मिळतो ज्ञानाचा. प्रजातून नाही, तमातून तर नाहीच नाही. भगवंताचं उत्तर हे. त्या सत्वगुणातून तो माझी प्राप्ती करतो. सत्वात संजायते ज्ञानम, रजसो लोभ एवच. रजामुळे लोभ आहे, तमामुळे भांडण आहे, आणि सत्वामुळे माझी प्राप्ती आहे. आणि श्लोक जर नाही कळाला तर बुद्धीला काय कळेल? कसं वागावं, काय करावं, काय करू नये, आपण काय करायला कळतो का बुद्धीला? हे जर त्या बाईला पारायणावर या कळत नसल, पुण्य होईल, ज्ञान नाही. पारायणात काहीच कळत नाही माऊली. पुढचा श्लोक दिसते आधी. काही कळलं नाही त्याला आम्ही नाव ठेवतो, वाचनाला नाव ठेवत नाही आम्ही. तरी फळ उद्देशे सांडलिया, वाढती जेली सरळिया, शाखा का चंदनाची या बावन्नया. चंदनाचं झाड आहे, त्याला फळ नसतं पण फांद्या सरळ वाढतात. तसं सत्वगुणानं कार्य केलं, मला कर्माचं फळ मागितले नाही. चंदन झाडाला किती पवित्र आहे, किती भगवंताला ते आवडते. चंदनाचा सुगंध, चंदनाचा गंध, चंदनाची पानं सगळं आवडतात. तसं चंदनासारखं सरळ वृत्तीचा, समवृत्तीचा, शांत मनाचा माणूस सत्वगुणाचा असतो. चंदना झाडाला फळ नाही पण सुगंध आहे. खरे फळ नाही, फुल नाही, काहीच नाही. माऊली किती सुंदर. त्याला फळ नाही लागत पण चंदन स्वतःच फळ आहे. तसं सत्वगुण स्वतःच फळ आहे आणि फळाची गरज. किती सुंदर. देवाला घासून चंदन लावतात आणि त्याला फळ नाही पण त्याचं सुगंध आणि चंदन स्वतःच फळ आहे. तसं सत्वगुणामध्ये असलेला बुद्धी स्वतःच फळ आहे. ऐका, तरी फळ उद्देशे सांडलिया, फळाचा उद्देश सांडून फळाची अभिलाषा टाकून जो कर्म करतो
चंदन त्याला फळ नाही, पण चंदन स्वतःच फळ आहे, कारण त्याला सुगंध सहित झाड आहे. बाकीच्याला सुगंध नाहीत कशालाच. तर असं तर तुम्ही बघून घ्या, मला जमून का. आता ऐका. कान फळताही सार्थका, जैसिया नागतल्लतिका, तैसिया करती नित्याधिका, क्रिया जो का. कान फळताही सार्थका, जैसिया नागतिलका. नागवेलीचा वेल, नागवेल्याची पानं. नागवेलीची पानं म्हणता का नाही तुम्ही, का माहित नाही? त्या नागवेलीच्या पानाचा वेल वाढतो कवर वेली, पण त्याला फळ नाही, त्याचं पानच फळ आहे. खरंय लावले, त्याच्या पाण्याला किती महत्व आहे, खूप महत्वाचं. अन्य त्या वेलीला अन्य फळ आलेल्याच चालतं, कारण पानच फळ आहे, त्याचं सत्वगुण स्वतःच फळ आहे. माहितीच्या घरी मोठ्या त्याला बघा, पानच फळ आहे त्याचं, तसं सत्वगुणच फळ आहे. मग त्या पानाला या नागलतिका, नागलीच्या पाण्याचे वेल, तैसिया कर नित्याधिका, क्रिया जो का. तसे नित्य नैमित्त क्रिया सुंदर आणि शांत मनानं करतो, त्याला केलं असं वाटत नाही. परी फलशून्यता, फलामध्ये तो काय करतो, त्याला फळ सोडून द्यायचं. तरी फलशून्यता नाही तया विफळता, ते फळासाची पंडुसुता फळे कायसी. त्याला फळ नाही असं म्हणता येत नाही, स्वतःच ते फळ आहे. त्याला फळ नाही असं म्हणता येत नाही अर्जुना, कारण पान हेच फळ आहे. अन्य फळाची काय गरज आहे? सत्वगुणाच फळ आहे, अन्याची काय गरज आहे? करता मी हे नुमसे, वर्ष काळीचे जैसे मेघवृंद. वर्ष काळीचे जैसे मेघवृंद. मला माझ्या भावाने फोन केला, मी होते काल पावसात. जैसे मेघवृंद, पावसाळ्यामध्ये मेघ पाण्याला भरून येतात आणि बद बद वाहतात. ते कुठं पडले, त्यानं फळ आणले का पीक आणलं का, त्या पाण्यानं मोहरी धुतली का, अंगण साफ केलं का, केळीच्या फण्या आल्या, त्या पाण्याला माहित नसतं. तसं सत्वगुणानं क्रिया केली, त्या अंतःकरणाला माहित नसतं. तो कर्माचा करता पण नसतो, कर्माला धरत पण नसतो. तो सत्वगुणाने युक्त असतो, तो शांत आणि कर्मरहित असतो, अहंकार बंद असतो, क्रिया होत असते आणि क्रियेचा संबंध नसतो, तो सत्वगुणी असतो. राम राम माई. कर्माला बाजूला सोडतो आणि परमात्म्याला मन जोडतो. ही अद्वैत ज्ञानाची स्थिती आहे, भगवंताची प्रतीती आहे, नौकी देहाची प्रतीती. राम राम बाई. खरंच ही खरी त्याची प्राप्ती. हे हेच आपलं कमवायचं, बाकी नाही. आपल्याला हेच कळून घ्यायचे, आपल्याला हे भगवंताला जाणायचे, आपल्या भगवंताला आहे त्याला स्पर्श करायचा आहे. तो आहेचे, फक्त स्पर्श कमी आहे. देहाचा स्पर्श बंद झाला की आत्मत्वाचा स्पर्श सुरू झाला. कर्म बाजूला गेलं की मन स्वच्छ झालं, तर तो गुणात आलं. कर्माला सोडून दिलं, अहंकार बंद केला, कर्म करता बंद झाला, कर्तेपणा सोडून गेला. कोणते कर्मात नाही, कर्म माझं नाही, कर्म प्रकृती करायला मी त्याला बघायलो. हे तर ज्ञान आहे ना बेटा. ज्ञान म्हणजे काय? कर्मातून बुद्धीला आरोप करणं, कर्माचं फळ सांडणं आणि कर्माच्या अतीत होणं आणि भगवंताच्या सोबत येणं, त्याचं स्वरूप पाहणं आणि त्याच्यामध्ये तद्रूप होणं. मी तो आहे असं जाणीव होणं, मी देह नाही असा निश्चय होणं, हे वेदांताचं फल आहे बेटा. राम राम. परमात्मलिंगा समर्पावया जोगा, कर्म कलापोपैगा निपजावया. अर्जुना, ते मी परमात्मलिंगा, केलेलं कर्म परमात्म्याला अर्पण करणारा सत्वगुणात असतो. कर्म मला देतो आणि त्याला पाहतो, तो परमात्मलिंगा. तो केलेलं कर्म मला अर्पण करतो. कर्माचा करता होत नाही, कर्म केला असं वाटत नाही. सत्वगुणाचं कार्य आहे. भले तो सत्वगुणी असतो. देवी परमात्मलिंगा, देवीच तेव्हाच, म्हणजे जेव्हा केलेलं कर्म परमेश्वराला अर्पण करतो तेव्हाच तो सत्वगुणाचा प्रभावात येतो. समर्पावया जोगा, कर्म कलापोपैगा
निपुजावया. अर्जुना, कर्म कलाप पैगा. कलाप म्हणजे कर्म करतानाचा काळ कसा असावा, शुद्ध पवित्र. कर्म कलाप का पैगा निपुजावया. कोणतं कर्म कोणत्या काळी करावं? पूजा 12 वाजता करू नये. सडा सारवंती सडा अंगणातला चोरी निघाला टाकून, म्हणजे कालाची मर्यादा सोडत नाही. कर्म कसा करा विसरत नाही आणि कर्माचा करता पण होत नाही. असं सगळं विचाराने युक्त कर्म करतो आणि सत्वगुणामध्ये तो प्रवीण असतो. तोच मला प्राप्त करू शकतो, बाकीचे नाही. चला मंडळी, विठ्ठल.